राम राम मंडळी. नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. दरवर्षी टोमॅटो लावताय आणि आता यावर्षी हिंमत खचते, काय करावं कळत नाही, टोमॅटो लावावं की सोडून द्यावा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्नांती परमेश्वर. जसं आपलं थॉमस एडिसन होते, आपण लहानपणापासून शिकलो शाळेमध्ये की त्यांनी 1000 काय 2000 वेळा प्रयोग केला, त्याच्यानंतर जसं लाईट लागला. तसं या टोमॅटो पिकाचं शेतकरी मित्रांनो, मी नेहमी सांगतो, रिस्क आहे तो इश्क आहे. जर तुम्ही रिस्क घेतली तरच आपण विजयावर मात करू शकतो आणि आपण 1000 वेळा फेलही होऊ शकतो. टोमॅटो असं पीक आहे, तुम्हाला लखोपती करतं आणि रोडपतीही करतं, पण याच्यामध्ये सातत्य, टाईम, वेळ, मेहनत या सगळ्यांचा हिशोब करावा लागतो. याचंच उत्तर आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा ते असतं आपलं उत्पादन, आपला नफा असतो. याच्यामध्ये कोणती गोष्ट जर तुमची मेळ खाल्ला नाही, तुमचा वेळ जर बरोबर आला नाही, तरी आपल्याला बाजारभाव मिळत नाही. तुमची मेहनत कमी पडली तरी आपलं नुकसान होतं, उत्पादन कमी होतं. ऑब्व्हियसली मेहनत पडल्यानंतर तुमचं कष्ट कमी पडले तर उत्पादनावर परिणाम होतो आणि तुमचा बाजारभावाचा अभ्यास कमी पडला तर टायमिंग मात खातो. म्हणजे वेळ, पैसा, तुमची जिद्द, तुमची मेहनत या सगळ्यांचं उत्तर जे नफ्यातून आपल्याला टोमॅटोचं मिळतं, हे बाकी इतर कोणत्याच पिकातून मिळत नाही. आणि मी नेहमी सांगतो की टोमॅटो हा नेहमी प्रॉफिट देतो, पण कधी या सगळ्या गोष्टींचा मेळ लागला तर. त्यामुळे जर तुम्ही दरवर्षी टोमॅटो करणारे शेतकरी असाल किंवा नवीन जरी असाल तर हार मानू नका. नुकसान झालं तर होऊ द्या, त्याच्यातून शिका आणि पुढे जा. आणि परत एकदा पुन्हा सांगणं असतं की नवीन असल्यामुळं किंवा जुने असू द्या, लागवड करताना आपलं क्षेत्र, आपलं पैसा, आपल्याजवळ असणारी भाग भांडवल, सपोज तुमच्याकडे 2 लाख रुपये आणि वन टाईम तुम्ही जर 2 लाख रुपये टाकूनच दिले आणि पुढच्या वेळेस जर तुम्हाला पुनर्लागवड करायची वेळ आली तर तुम्ही लावू शकत नाही शेतकरी मित्रांनो. त्या 2 लाखाला जर तुम्ही 4 तुकड्यामध्ये किंवा 3 तुकड्यामध्ये जर विभागून लागवड केली, म्हणजे माझं सांगायचा अर्थ आहे की तुम्हाला 3 एकर लावायचे पैसे तुमच्याजवळ आहे, तर तुम्ही 1 एकर लावा, 2 एकर स्पेअरला ठेवा, अजून 1 एकर, अजून 1 एकर, 3 वेळा तुमची 3 लाखामध्ये 3 एकर क्षेत्र होऊ शकतं. असं जर केलं तर टायमिंगचा गेम बसतो, सर्व गोष्टी होतात आणि पैसा होतो, 100% होतो पैसा, असं जर आपण गणित केलं. आणि आता जर तुमच्याकडे 3 लाख आहे, तुम्ही वन टाईम 3 लाख रुपये लावले आणि जर बाजारभाव नाही मिळाले शेतकरी मित्रांनो, तर मग मात्र कंबर मोडते आणि पुन्हा आपण टोमॅटोचं नाव घेत नाही. आता वडील बरेच वर्ष टोमॅटो करतात, एकदाही हार मानली नाही त्यांनी, तर त्याचं जे काही रिझल्ट आहे हा तुमच्यासमोर आहेच. आम्ही शिकलो, प्रगती झाली, मी आज तुमच्यासमोर बोलू शकतो फक्त त्यांच्या या मेहनतीमुळे, नाही तर सोयाबीन सांगायला असतो मी एखाद्या कोपऱ्यामध्ये. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, हारायचं नाही, पुढं जायचं आपण. धन्यवाद मंडळी. राम राम.